तू आवडला. आय लव्ह यू. आपल्याला तू आवडला. आय लव्ह यू. आता जो तुम्ही प्रेम पाला तो कसं झालाय कमेंट करून नक्की सांगा. जर कोणी आपल्या चॅनलवरती नवीन आले असेल तर आपले चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. असे ट्रूटर व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवरती मिळून जातील. हा जो टायटस आहे तो आपण CapCut मधून क्रिएट केलेला आहे. तर सिम्पली ते CapCut ओपन करायचे. ओपन केल्यानंतर न्यू प्रोजेक्टचा ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचे आणि इथून तुमचा जो पण फोटो असेल सिम्पली इथून तुमचे जे 3 फोटो आहेत ते सिलेक्ट करायचे. तर इथे आपण 2 अशा 3 फोटो इथून सिलेक्ट करू, इथून ॲड करूया. इथून 3 फोटो इथून ॲड केल्यानंतर अशा तुमचे जे फोटो आहेत इथून ॲड होऊन जातील. तर आता आपल्या इथे काय करायचं, थोडे इथे पुढं स्क्रोल करायचं आहे आणि ते एक रेशोचा ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आणि 9.16चा रेशो सिलेक्ट करू, इथून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं. इथून अशा फोटो इथून ॲड केल्यानंतर इथून आपल्या परत पहिल्यांदा उठायचं आहे आणि इथून एक सॉन्ग ॲड करण्यासाठी ऑडिओचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे आणि इथून 4 नंबरला एक्स्ट्रॅक्टचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करून मी तुम्हाला एक व्हिडिओ देईल मटेरियलमध्ये, तो इथे सिलेक्ट करून इथून ॲड करायचा आहे. तर अशा प्रकारे इथून हा जो सॉन्ग आहे इथून ॲड केल्यानंतर तुम्हाला काय करायचे, हे जे पहिला फोटो आहे त्यावरती क्लिक करायचं आणि जेवढं आपलं हे सॉन्ग आहे जिथून बीट येते तुम्हाला एकदा टाईम सांगतो. तर जे 10 सेकंद आहेत तिथे त्याचे जे पहिले 2 सेकंद आहेत तिथपर्यंत हा जो फोटो आहे तो आणायचा आहे. इथून आणल्यानंतर ह्याच्या पुढचा फोटो कुठपर्यंत न्यायचा ते एकदा तुम्हाला सांगतो. ओके, तर हा जो फोटो आहे तो आपल्याला जो 12 आणि 14 मच्छमध्ये एक टिंब आहे येथे तुम्ही टाईमलाईन पशी बघू शकाल तिथपर्यंत आणून ठेवायचं आहे आणि इथून शेवटचा जो फोटो आहे तो थोडा आपल्या सॉन्गच्या थोडा मोर न्यायचा अशा प्रकारे. तर इथून फोटो 3 ॲड झाल्यानंतर त्या फोटोवरती क्लिक करायचे आणि हा फोटो 2 बटनाने सेट करायचा जसं इथे स्क्रीनवर पाहताय तशा प्रकारे. इथून हा फोटो सेट झाल्यानंतर दुसरा फोटो सेम करायचा आपल्याला. तर हा जो फोटो आहे तो आपण परफेक्ट मध्यभागी आणूया. त्याच्यानंतर हा तिसरा जो फोटो आहे तो पण अशा वेळेस सेट करूया. त्याच्यानंतर आपल्याला आता काय करायचं आहे, पुन्हा अशा वेळेस पहिल्यांदा उठायचं, इथून बॅक करायचे आणि इथून ओव्हरलीचा ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं. पुन्हा ॲड ओव्हरलीवरती क्लिक करून जो आपण पहिला जो फोटो घेतलेला ॲड केलेला जो पहिला फोटो आहे तोच इथे सिम्पली सिलेक्ट करू, इथून ॲड करायचा आहे. इथून हा फोटो ॲड झाल्यानंतर ह्याची सुद्धा लेंथ आहे जेवढा आपला पहिला फोटो आहे तेवढी न्यायची. फक्त जो पण तुम्ही पहिला फोटो ॲड करणार तोच येते पहिले जे 2 फोटो आहेत ते सेम टू सेम असले पाहिजेत जसं इथे स्क्रीनवर पाहतायत तशा प्रकारे. तर हे फोटो इथून ॲड झाल्यानंतर आता तुम्हाला काय करायचं आहे, इथे PNG ॲड करायचे. PNG मी दिले मटेरियलमध्ये ते तुम्हाला आहे ना जसं इथे मी सांगतो तशा इथून ॲड करायचे. तर आपल्या पहिल्यांदा प्ले करून बघायचं कोणता डायलॉग कुठे आहे, सॉन्गचे लिरिक्स आहे ते. तर इथून आपण प्ले करूया. ओके, तर ते येत आहे. तर सिम्पली आपल्या तिथे इथून डायलॉग चालू होत आहे. तर सिम्पली इथून ॲड ओव्हरलीवरती क्लिक करायचं अशा प्रकारे. क्लिक केल्यानंतर इथून तुमचा जो पण डायलॉग आहे तो इथून सिलेक्ट करायचा आहे आणि इथून अशा ॲड केल्यानंतर आपल्या पुन्हा प्ले करून बघायचं आहे. ओके, तर इथपर्यंत येतो. तर ह्याची लेंथ अशा कमी करायची, पुन्हा इथेच आपले थांबायचे आणि इथून पुन्हा दुसरा डायलॉग कुठे तो प्ले करून बघायचा आहे. ओके, तर इथून आपला होतोय चालू. तर सिम्पली पुन्हा ॲड ओव्हरलीवरती क्लिक करायचं आहे. दुसरा आपला डायलॉग इथून ॲड करायचा आहे. ओके, तर इथपर्यंत ह्याची लेंथ अशा कमी करायची जसे ते स्क्रीनवर पाहताय तशा प्रकारे. त्याच्यानंतर पुन्हा आपला डायलॉग कुठे बघायचा आहे. ओके, तर इथे येत आहे तर सिम्पली ॲड ओव्हरलीवरती क्लिक करायचं आहे आणि जो आपला डायलॉग इथून ॲड करायचा आहे याची लेंथ आपल्या इथून थोडी कमी करायची. इथपर्यंत म्हणजे जेवढा आपला पहिला फोटो आहे तिथपर्यंत शेवटचे जे PNG म्हणजे पहिल्या फोटोचा तिथपर्यंत ठेवल्यानंतर इथून आता आपल्याला काय करायचं आहे, हा जो दुसरा फोटो जिथून आपण स्प्लिट केला ते तेच आहे आणि सिम्पली ॲड ओव्हरलीवरती क्लिक करायचे आणि आपल्याला पुन्हा दुसरं PNG आहे ते इथून ॲड करायचे. इथून ॲड केल्यानंतर याची जे लेंथ आहे जे जेवढा आपला दुसरा फोटो तेवढी न्यायची. पुन्हा आपल्या ते तिसऱ्या फोटोच्या जिथून आपण स्प्लिट केला ते तेच आहे. पुन्हा ॲड ओव्हरलीवरती क्लिक करून जे आपलं शेवटचं PNG आहे इथून ॲड करायचे आणि ह्याची सुद्धा लेंथ आहे ते तिसरा जेवढा आपला फोटो आहे तेवढे न्यायची. तर आता तुम्हाला समज असेल हे जे PNG आहे ते कशा ॲड करायचे तिथून. तर आता आपल्याला काय करायचं, इथून बॅक करायचं. थोडं बॅक केल्यानंतर हा जो आपला फोटो आहे पहिला त्यावरती क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर खाली तुम्हाला खूप सारे ऑप्शन मिळून येते. थोडं स्क्रोल करून इथे एक तुम्हाला आहे ना ओपेसिटीचा ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचे आणि ही जी लेंथ आहे खालची ते आपल्या 30% ठेवून इथून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर आपल्या आता काय करायचं, सिम्पली जो आपला दुसरा फोटो आहे तिथेच आहे त्या फोटोवरती क्लिक करायचे. ॲनिमेशनच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे
आणि इथून तुम्हाला कंबोच्या ऑप्शनवरती क्लिक करून इथून तुम्हाला एक इफेक्ट मिळून जाईल. तर सिम्पली तुम्हाला एक प्लांट नंबर 1 नावाचा इफेक्ट मिळून जाईल, तो ते सिलेक्ट करायचा आहे. आणि हा जो तिसरा फोटो आहे तेच त्या फोटोवरती क्लिक करू. आता येते आपल्या तिसऱ्या फोटोला प्लांट नंबर 2 करून येते सिलेक्ट करून इथून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. अशा प्रकारे ह्या 2 फोटोला शेवटचा इफेक्ट दिल्यानंतर इथून आता पुन्हा आपल्याला काय करायचं, इथून बॅक करायचे आणि हे जे ओव्हरलेचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. आणि हा जो पहिला आपण फोटो ॲड केला त्यावरती क्लिक करायचं आहे. आता तुम्हाला इथे 4 नंबरला ॲनिमेशनचं ऑप्शन मिळून जाईल, त्यावरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर पुन्हा आपल्या कंबोमध्ये जाऊन इथून तुम्हाला कार्ड 3D एक इफेक्ट मिळून जाईल. तर तो आपल्या इथे सिलेक्ट करायचा आहे, जसे ते मी बघत आहे, तुम्ही पण अशा बघून आहे तो सिलेक्ट करायचा आहे. ओके, तर 3D कार्ड 5चा जो हा इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आहे आणि इथून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर आपल्या फोटोला अशा इफेक्ट मिळून जाईल. हा इफेक्ट दिल्यानंतर पुन्हा इथून बॅक करायचं आहे. आता आपल्या इथे इफेक्टचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे लवच्या ऑप्शनमध्ये येते. आल्यानंतर तुम्हाला एक आहे ना मिनी रिनवो हा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा. अशा प्रकारे ह्याची बरोबर चिन्हावरती क्लिक करायचे. ह्याची जी लेंथ आहे जेवढा आपला पहिला फोटो तेवढी न्यायची. अशा प्रकारे नेल्यानंतर सिम्पली आपला दुसरा जो आपण फोटो स्प्लिट केला ते थांबायचे. पुन्हा व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करायचे आणि इथून तुम्हाला 3 नंबरला हार्ट केसेसचा एक इफेक्ट मिळून जातो. इथून सिलेक्ट करून ह्याची सुद्धा लेंथ शेवटच्या फोटोपर्यंत न्यायची, म्हणजे दुसरा आणि तिसऱ्या फोटोला. तर हे इफेक्ट इथून दिल्यानंतर इथून बॅक करायचे. बॅक केल्यानंतर आता तुम्हाला काय करायचं, सिम्पली ते ओव्हरलेचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचे आणि जो दुसरा जो आपण फोटो स्प्लिट केला ते जसं इथे मी आलो तशा प्रकारे इथून आल्यानंतर त्याच्या थोडं किंचित येते ना, थोडं मागे यायचं अशा प्रकारे. तर इथे तुम्ही बघू शकाल की टाईमलाईन कुठे आलो आपण. आणि सिम्पली इथे आल्यानंतर ॲड ओव्हरलेवरती क्लिक करायचे. मी तुम्हाला एक इंक इफेक्ट दिलं मटेरियलमध्ये, तो तुम्हाला इथे सिलेक्ट करायचा आहे. तर सिम्पली आपण सिलेक्ट करून घेऊया अशा प्रकारे. सिलेक्ट केल्यानंतर इथून ॲड करायचा आहे आणि इथून 2 बटनने सेट करायचं अशा प्रकारे. ओके, सेट केल्यानंतर आपल्याला आता काय करायचं आहे, त्याच जो आपण इंक इफेक्ट ॲड केला त्यावरती क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला ब्लँड याचा एक 3 नंबरला आहे ना हे ऑप्शन मिळून जाईल, त्यावरती क्लिक करायचं आहे. इथून आपल्या 2 नंबरचा फिल्टरचा ऑप्शन सिलेक्ट करू. इथून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं. त्याच्यानंतर आपल्या फोटोला हा इंक इफेक्ट अशा ॲड होऊन जाईल, जसे ते पाहतात तशा प्रकारे. त्याच्यानंतर त्याच इफेक्टवरती क्लिक करायचं. इथून तुम्हाला एक डुप्लिकेटचं ऑप्शन मिळून जाईल पुढे. ते इथून डुप्लिकेटचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर ह्याची जी लेंथ आहे आपला दुसरा जो आपला दुसरा बनतोय तिसरा जो हा जो तो आपण फोटो स्प्लिट केला तसं ते आणून ठेवायचं, जसं ते आपण आणलाय तशा प्रकारे. त्याच्यानंतर इथे तुम्ही बघू शकाल की आपला जो फोटोला इफेक्ट आहे याशिवाय इंक इफेक्ट आहे तो मिळून जाईल. इथून हा इफेक्ट दिल्यानंतर आपल्या आता काय करायचं, पुन्हा पहिले यायचे. हे जे आपण PNG ॲड केलं त्यावरती क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला 3 नंबरला नाही 4 नंबरला ॲनिमेशनचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं. कंबोच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि इथून तुम्हाला एक इफेक्ट मिळून जाईल, तो इथे सिलेक्ट करायचा आहे. स्लीपिंग टॉप 2चा इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचं आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचे. सेम प्रोसेस आपल्या दुसरी जी PNG आहे त्यावरती क्लिक करायचे. ॲनिमेशनच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं. कंबोच्या ऑप्शनवरती क्लिक करून इथून तुम्हाला सिम्पिंग टॉप 2चा इफेक्ट सिलेक्ट करायचा अशा प्रकारे आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचे. सेम प्रोसेस आपले जेवढे पण PNG आहेत तिथून त्या सर्वांना हाच एक इफेक्ट आहे तो द्यायचा आहे. तर आपण देऊन घेऊया जसं इथे आपण दिलेलं आहे तशा प्रकारे. तिथून हा इफेक्ट आहे तो सिलेक्ट करूया, बरोबर चिन्हावरती क्लिक करूया. त्याच्यानंतर आपले हे जे शेवटचे 2 PNG राहिले त्यांना पण देऊन घेऊया. ओके, अशावेळी ह्याला पण सिलेक्ट केला. त्याच्यानंतर हा जो आपला शेवटचं PNG राहिले त्यावरती क्लिक करून इथून कंबोच्या ऑप्शनवरती क्लिक करू. इथून तुम्हाला हा जो इफेक्ट आहे सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचा आहे. अशावेळी इथून इफेक्ट सिलेक्ट केल्यानंतर हा जो आपला टायटस आहे तो क्रिएट होऊन जाईल, म्हणजेच रील्स. तर इथून सिम्पली ही जी रील्स आहेत ते क्रिएट झाल्यानंतर सेव्ह करण्यासाठी वरती तुम्हाला हे जे बांधाचं आयकॉन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे आणि इथे तुम्ही बघू शकाल की आपला जो व्हिडिओ आहे तो अशावेळी एक्सपोर्ट होऊन जाईल.